विद्यार्थी मित्र हो, समर्थ मेंटरशिपच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती तुमचं स्वागत आहे. आपण चालू घडामोडीच्या संदर्भाने आज बोलणार आहोत. करंट क्रक्स आणि एडिटोरियल याच्यामध्ये पाहणार आहोत. प्रामुख्याने तुमच्या स्क्रीनवरती अतिशय महत्त्वाच्या असलेल्या चालू घडामोडीचा आपण अभ्यास करणार आहोत. आज दिनांक 1 जुलै, कृषी दिन. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, हरित क्रांतीचे प्रणेते वसंतराव नाईक यांच्या स्मृतीनिमित्त महाराष्ट्रामध्ये आज कृषी दिन म्हणून साजरा केला जातो. तुमच्या स्क्रीनवरती आहे अतिशय महत्वाची बातमी. FFD4 परिषद. FFD परिषद जी आहे ती शाश्वत विकासाची जी उद्दिष्टे आहेत, सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स अचिव्हमेंट यांच्या संदर्भाने महत्वाची आहे. FFD4 परिषद सेव्हिल, स्पेन या ठिकाणी पार पडते. 30 जून ते 3 जुलै 2025 हा याचा कालावधी आहे. अ, स्पेनमधील सेव्हिल शहरामध्ये ही परिषद आयोजित करण्यात आलेली आहे आणि या परिषदेचं आयोजन संयुक्त राष्ट्रसंघाचा UNDE आणि इकोसॉक इकॉनॉमिक आणि सोशल कॉन्फरन्स परिषद याच्या सहकार्यातून दशकातून 10 वर्षातून एकदा होणारी ही परिषद आहे. आणि या परिषदेची वैशिष्ट्य काय, तर शाश्वत विकास उद्दिष्टे साध्य करणे आणि त्यासाठीचा वित्तीय पुरवठा करणे यावरती प्रामुख्याने भर देण्यात आलेला आहे. हवामान कृतीसाठी निधी उभारणे आणि जागतिक सुधारणावर भर याकरता एक सेव्हिल समझोता करण्यात आलेला आहे. आणि हा सिव्हिल समझोता 17 जून रोजी न्यूयॉर्कमध्ये एकमताने मंजूर करण्यात आला आहे. पुढली बातमी आपण पाहणार आहोत. ही परिषद का महत्वाची, तर जागतिक विकास वित्ताचा दिशादर्शक म्हणून ही परिषद आगामी दशकासाठी अतिशय महत्वाची ठरणार आहे. या परिषदेच्या संदर्भाने आपण जेव्हा विचार करतो तेव्हा FFD ही प्रक्रिया 2002 मध्ये मॉन्टेसरी मेक्सिको इथं सुरू झाली होती. त्याचा उद्देश होता वाढत्या कर्जाच्या ओझ्याखाली दबलेल्या विकसनशील देशांना मदत करणे. आणि 2008 मध्ये दोहा येथे ही परिषद भरलेली होती. त्यानंतर 2015 मध्ये अदिस अबाबा या ठिकाणी ही परिषद भरलेली आहे. G20चा कॉमन फ्रेमवर्क व DSSI उपक्रमावर टीका झाली. तो उपक्रम मंद आणि पक्षपाती असून खाजगी कर्जदारांना उगवतात अशी याच्यावरती टीका करण्यात आलेली होती. अर्थातच या परिषदेचा मुख्य उद्देश काय आहे, तर कर्ज पुरवठा करणे आणि आर्थिक सुधारणावरती भर देणे. दुसरी बातमी तुमच्या स्क्रीनवरती आहे, अतिशय महत्वाची. आर्ट अँड कल्चर या घटकामध्ये ही बातमी कव्हर होते. बोनालू नावाचा महोत्सव आहे, जो महोत्सव तेलंगणा या राज्यामध्ये प्रामुख्याने साजरा केला जातो. मा महाकाली यांना बोनम म्हणजेच तांदूळ, गहू, दही व नीम पानाचे मिश्रण अर्पण करणे आणि जेणेकरून रोगराईपासून संरक्षण करणे, आपत्तीपासून संरक्षण करणे या दृष्टिकोनातून 19व्या शतकामध्ये सुरू झालेली ही प्रथा आणि परंपरा, ज्याला आपण बोनालू महोत्सव म्हणून ओळखतो. हा बोनालू महोत्सव आहे तेलंगणा या राज्याचा सांस्कृतिक वारसा. 2025 मध्ये बोनालू उत्सव जिथं झालेला आहे ते स्थळ आहे गोवलकोंडा किल्ला, ज्या ठिकाणी श्री जगदंबा महाकाली मंदिर आहे आणि याच्यामध्ये हा ओणम उत्सव या ठिकाणी साजरा करण्यात आलेला आहे. तेलंगणामध्ये होणारा हा जो बोनालू उत्सव आहे, या उत्सवामध्ये पेयार टू नृत्य धार्मिक साजरं केलं जाते आणि हे नृत्य विशेषतः पारंपरिक पोशाखामध्ये महिलांकडनं केलं जातं. या बातमीमधला क्रक्स काय आहे, तर बोनालू उत्सव कुठल्या राज्यामध्ये साजरा केला जातो, तो उत्तर आहे तेलंगणा. नुकतंच महाराष्ट्राच्या मुख्य सचिवपदी राजेश कुमार मीना यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. आपण पाहतोय तर महाराष्ट्राच्या मुख्य राज्य सचिवपदी राजेश कुमार मीना यांची नियुक्ती झाली. संवैधानिक प्रमुख हे राज्याचे राज्यपाल असतात, तर वास्तविक घटनात्मक प्रमुख, वास्तविक सत्ताधारी किंवा वास्तविक प्रमुख हे मुख्यमंत्री असतात आणि प्रशासकीय प्रमुख हा कोणत्याही राज्याचा मुख्य सचिव असतो. प्रशासकीय प्रमुख म्हणून मुख्य राज्याच्या सचिवपदी राजेश कुमार मीना यांची नियुक्ती झालेली आहे. 30 जून 2025 रोजी त्यांनी महाराष्ट्राच्या माजी मुख्य सचिव सुजाता सैनिक, ज्या महाराष्ट्राच्या पहिल्या महिला मुख्य सचिव ठरल्या होत्या, यांच्याकडनं कार्यभार स्वीकारलेला आहे. राजेश कुमार मीना हे 1987 बॅचचे IAS अधिकारी आहेत. यापूर्वी त्यांनी महसूल विभागाचे अतिरिक्त सचिव म्हणून काम केलेलं आहे. यानंतरची बातमी, आंतरराष्ट्रीय संसद दिवस. 30 जून हा दिवस आंतरराष्ट्रीय संसद दिवस म्हणून साजरा केला जातो. 1889 मध्ये IPU इंटर पार्लियामेंटरी युनियनची स्थापना करण्यात आली होती. हा दिवस 2018 सालापासून संयुक्त राष्ट्रसभेच्या एका ठरावाने आंतरराष्ट्रीय संसद दिवस म्हणून साजरा करण्यात येत आहे आणि 30 जून हा दिवस आंतरराष्ट्रीय संसद दिवस म्हणून साजरा केला जातो. लोकशाही मूल्यांवरचा विश्वास लोकांचा दिवसेंदिवस कमी होत चाललेला आहे. तो विश्वास लोकांमध्ये वाढवणे आणि लोकशाहीच्या मूल्यांना
लोकांपर्यंत पोहोचवणं याकरता आंतरराष्ट्रीय संसद दिवस साजरा केला जातो. याचा प्रमुख उद्देश म्हणजे काय? तर या दिवशी स्वतःचे मूल्यमापन करणे, संसद, महिला आणि तरुण खासदारांना संधी देणे आणि नवीन तंत्रज्ञानाशी जुळवून घेणे यासारख्या गोष्टीवरती या दिवसाचा महत्त्वाच्या निमित्ताने भर दिला जातो. यानंतरची बातमी तुमच्या स्क्रीनवरती आहे. राष्ट्रीय सांख्यिकी दिवस. 29 जून हा राष्ट्रीय सांख्यिकी दिवस म्हणून साजरा केला जातो आणि अर्थ व सांख्यिकी या क्षेत्रातील तज्ञ पी.सी. महालनोबिस यांच्या जन्मदिनाच्या निमित्ताने हा दिवस साजरा केला जातो. यावर्षी महाराष्ट्राचा हा 19वा सांख्यिकी दिवस आहे. मध्यवर्ती संकल्पना काय आहे? तर राष्ट्रीय नमुना पाहणीची 75 वर्षे. नमुना पाहणीला यावर्षी 75 वर्ष होत आहेत आणि त्यानिमित्ताने यावर्षीची राष्ट्रीय सांख्यिकी दिवसाची जी थीम आहे, मध्यवर्ती संकल्पना आहे, ती आहे राष्ट्रीय नमुना पाहणीची 75 वर्षे. थोडंसं आपण स्टॅटिक्स पण पाहूया. पी.सी. महालनोबिस यांच्याबद्दलची स्टॅटिक इन्फॉर्मेशन. पी.सी. महालनोबिस कोण होते? त्यांचा जन्म 29 जून 1893 ला झालाय. तर त्यांचा मृत्यू 28 जून 1972 ला झालेला आहे. ते एक प्रसिद्ध भारतीय वैज्ञानिक आणि सांख्यिकी तज्ञ होते. भारतीय सांख्यिकी संस्थेची स्थापना 1931 मध्ये त्यांनी केलेली आहे आणि भारताच्या पहिल्या योजना आयोगाचे प्लॅनिंग कमिशनचे सदस्य म्हणून त्यांनी महत्वाची भूमिका बजावलेली आहे. पी.सी. महालनोबिस यांच्याबद्दलची स्टॅटिक इन्फॉर्मेशन. यानंतर पी.सी. महालनोबिस यांचं प्रमुख कार्य काय आहे? पी.सी. महालनोबिस यांनी 1936 मध्ये काय केलेलं आहे? तर आकडेवारीत फरक मोजण्याची संकल्पना मांडलेली आहे आणि 1931 मध्ये ISI भारतीय सांख्यिकी संस्थेची स्थापना केलेली आहे. राष्ट्रीय नमुना सर्वेक्षण संस्था NSSO व केंद्रीय सांख्यिकी संस्था CSO याच्या स्थापनेमध्ये सुद्धा पी.सी. महालनोबिस यांचं अतिशय महत्वपूर्ण कामगिरी राहिलेली आहे. दुसरी पंचवार्षिक योजना 1956-61 दरम्यान भारताच्या आर्थिक विकासासाठी त्यांनी एक महत्वपूर्ण सांख्यिकीय मॉडेल सादर केलं होतं. म्हणून दुसऱ्या पंचवार्षिक योजनेला पी.सी. महालनोबिस मॉडेल म्हणून सुद्धा ओळखलं जातं. पी.सी. महालनोबिस यांना मिळालेले पुरस्कार 1944 वेल डन मेमोरियल प्राइज, 1945 रॉयल सोसायटीचे सदस्य आणि 1968 मध्ये भारत सरकारकडनं त्यांना पद्मविभूषण हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. 29 जून ही त्यांची जयंती असते, जी भारतामध्ये राष्ट्रीय सांख्यिकी दिवस म्हणून साजरा केला जातो. इतर माहिती आपण त्यांच्याबद्दल पाहूयात. रवींद्रनाथ टागोर यांचे ते निकटवर्तीय होते. शांतिनिकेतनमध्ये काही काळ त्यांचं वास्तव्य आहे आणि विश्वभारती विद्यापीठात सचिव या पदावरती पी.सी. महालनोबिस यांनी काम केलेलं आहे. नंतरची बातमी तुमच्या स्क्रीनवरती आहे. परीक्षेच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्वाची आहे. ऑपरेशन चक्र ही मोहीम राबवण्यात आलेली आहे. ऑपरेशन चक्र 5, ऑपरेशन चक्र 5 ही सीबीआयची असलेली मोहीम आहे. सीबीआय कडनं सायबर फसवणूक प्रकरणी कारवाई करण्यासाठी ऑपरेशन चक्र 5 ही मोहीम राबवण्यात आलेली आहे. सीबीआयने 5 राज्यातील 42 ठिकाणी छापे टाकलेले आहेत आणि यामध्ये सायबर फसवणूक करणाऱ्यांना अटक करण्यात आलेली आहे. म्हणून सायबर फसवणूक प्रकरणाची चौकशी करण्यासाठी चक्र 5 ही मोहीम, ऑपरेशन चक्र 5 ही मोहीम सीबीआय कडनं राबवण्यात आलेली आहे. आणि या छाप्यामध्ये गुन्हेगारी कागदपत्र, डिजिटल पुरावे, मोबाईल फोन्स आणि तपशील केवायसी कागदपत्र जप्त करून गुन्हेगारी जगतासमोर सायबर क्राईम आणणं किंवा गुन्हेगारी जगतातील जे सायबर क्राईम आहे, ज्याच्यामध्ये प्रचंड मोठी फसवणूक आर्थिकदृष्ट्या केली जात आहे, त्या संदर्भातली माहिती आणि त्या संदर्भातल्या गुन्हेगारांना अटक करण्यासाठी सीबीआयने राबवलेली ही सायबर फसवणूक विशेष मोहीम, ज्याला आपण ऑपरेशन चक्र 5 या नावाने ओळखतो. आणि ही मोहीम प्रामुख्याने राजस्थान, दिल्ली, हरियाणा, उत्तराखंड आणि उत्तर प्रदेश या राज्यामध्ये, या 5 राज्यामध्ये राबवण्यात आलेली आहे. यानंतरची बातमी तुमच्या स्क्रीनवरती आहे. ही बातमी पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्वाची आहे. माणूस आणि वाघ यांच्यामधील संघर्ष कमी करण्यासाठी पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाने देशातील 17 राज्यामध्ये 80 विभागांना व्यापून टाकणारा वाघाच्या बाहेरील वाघाच्या अभयारण्य TOTR प्रकल्प सुरू केलेला आहे, ज्याला आपण टायगर आउटसाइड टायगर रिझर्व्ह प्रोजेक्ट म्हणून ओळखतो. आणि हा प्रोजेक्ट अतिशय महत्वाचा आहे पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टिकोनातून. यानंतर क्रीडा जगतातील काही घडामोडींचा आपण अभ्यास करूयात आणि त्यामध्ये प्रामुख्याने हॉकी इंडिया मास्टर्स कप 2025. हॉकी इंडिया मास्टर्स कप हा पहिल्यांदाच आयोजित करण्यात आलेला आहे आणि भारतीय
हॉकीच्या इतिहासातील याला एक नवा अध्याय म्हणून आपण ओळखू शकतो. कारण पहिल्यांदाच हॉकी इंडिया मास्टर्स कपचं आयोजन चेन्नई, तामिळनाडू या ठिकाणी 18 ते 27 जून 2025च्या दरम्यान करण्यात आलेलं होतं आणि याचा आयोजक होता तामिळनाडू हॉकी युनिट आणि यामध्ये प्रामुख्याने पुरुष 12 संघांनी, 8 महिला संघांनी याच्यामध्ये सहभाग नोंदवलेला आहे. यामध्ये प्रामुख्याने उद्दिष्ट काय आहे? हॉकी इंडिया मास्टर्स कप 2025चा अनुभवी खेळाडूंना स्पर्धात्मक आणि सन्माननीय व्यासपीठ उपलब्ध करून देणे, फिटनेस कौशल्य आणि खेळभावना वाढवणे, खेळप्रेमी आणि समर्पित खेळाडूंना हॉकीशी जोडून ठेवणे आणि हॉकी हा खेळ लोकप्रिय करणे या उद्देशाने हॉकी इंडिया मास्टर्स कप 2025 तामिळनाडू युनिटकडनं चेन्नई, तामिळनाडू या ठिकाणी आयोजित करण्यात आला होता. हिंदी भाषेचं जे धोरण आहे त्रिभाषा धोरण ते रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे आणि या त्रिभाषा धोरणाच्या अंमलबजावणी संदर्भात माजी कुलगुरू डॉक्टर नरेंद्र जाधव यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमण्यात आलेली आहे. या त्रिभाषा सूत्राचा जो जी आर होता, जी त्रिभाषा धोरण समिती होती, ती धोरण समितीनं जो निर्णय घेतलेला होता महाराष्ट्रामध्ये हिंदी भाषा लागू करण्याचा, तो जी आर रद्द करण्यात आलेला, तो निर्णय मागे घेण्यात आलेला आहे. नागपूर येथे प्रशासकीय इमारतीचे उद्घाटन. वारंगा, नागपूर येथील महाराष्ट्र राष्ट्रीय विद्यापीठाच्या प्रशासकीय इमारतीचं उद्घाटन, ग्रंथालयाच्या इमारतीचे भूमिपूजन आज सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या हस्ते करण्यात आलेलं आहे. नागसा नागपूर महाराष्ट्र, ज्याला आपण महाराष्ट्र राष्ट्रीय विद्यापीठ म्हणून ओळखतो, ज्याची स्थापना नागपूरमध्ये करण्यात आलेली आहे. याचं नुकतंच उद्घाटन करण्यात आलेलं आहे. या ठिकाणी असलेलं ग्रंथालय आणि मुख्य प्रशासकीय इमारतीचे उद्घाटन मुख्य न्यायमूर्ती भूषण गवई यांच्या हस्ते करण्यात आलेलं आहे. भारतामध्ये 3 राष्ट्रीय विद्यापीठ आहेत. राष्ट्रीय विद्यापीठ, लॉ युनिव्हर्सिटीज आणि या लॉ युनिव्हर्सिटीमध्ये महाराष्ट्रात एकमेव लॉ युनिव्हर्सिटी आहे आणि ती लॉ युनिव्हर्सिटी प्रामुख्याने नागपूर शहरामध्ये असलेली आपल्याला पाहायला मिळते. यानंतर आपण पुढे पाहणार आहोत. त्याचप्रमाणे महाराष्ट्रामध्ये 3 ठिकाणी नागपूर सोबत इतर 2 ठिकाणी सुद्धा राष्ट्रीय विद्यापीठ स्थापन करण्याचा निर्णय, ऐतिहासिक निर्णय शासनाकडून घेण्यात आलेला आहे. त्यामध्ये छत्रपती संभाजीनगर आणि मुंबई या ठिकाणी ही विद्यापीठ स्थापन करण्यात येणार आहे. या ठिकाणी आपण आजच्या चालू घडामोडीचा आढावा घेतलेला आहे. भेटूयात पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये पुढील चालू घडामोडीच्या संदर्भाने. तोपर्यंत थांबूया. धन्यवाद. सर ते